नमस्ते. मी मोनिका सुनील बानखिले, राष्ट्रवादी भाजप युतीची मंचर नगराध्यक्ष पदाची अधिकृत उमेदवार. माझं चिन्ह आहे घड्याळ. आज प्रभाग क्रमांक 13 इथे आम्ही सोनालीताई काळे आणि मी प्रचार करत आहोत. त्या दरम्यान लोकांचा खूप छान प्रतिसाद मिळत आहे आणि आम्हाला ते निवडून देतील अशी आम्हाला प्रतिक्रिया मिळत आहे. आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शेठ शहा, बाळासाहेब बेंडे, नामदार महेशदादा लांडगे यांचं आम्हाला मार्गदर्शन आहे. आणि आता उद्याची सभा होणार आहे, त्यासाठी मी सगळ्या नागरिकांना आमंत्रित करते की उद्या 9:30 वाजता सभेला सगळ्यांनी यावे. नमस्कार, मी सौ सोनाली संगीत काळे. मी प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवत आहे. तर माझी चिन्ह आहे कमळ आणि मोनिका सुनील बानखिले या नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक लढवत आहे. तर त्यांचे चिन्ह आहे घड्याळ. तर असं आम्ही दोघी पण सोबत प्रचार करत आहोत. अतिशय उत्तम प्रतिसाद नागरिकांचा आम्हाला मिळत आहे. तसेच नागरिकांचा संपूर्ण पाठिंबा देखील आम्हाला मिळत आहे. दोघींनाही अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. सर्वच प्रभागांमध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. तसेच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही भरपूर कामं केलेली आहे. लाडकी बहीण योजना, आयुष्यमान भारत असेल, ई श्रम कार्ड असेल, तर आम्ही घरपोच कार्ड लोकांना नेऊन दिले. त्याच्यामुळं अतिशय नागरिकांच्या आमच्याबद्दल भावना, प्रतिक्रिया खूप छान आहे. भाजपचं मतदान पण भरपूर आहे इथं, राष्ट्रवादीचं पण आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपले नेते आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील आणि आपले ताराचंदजी कराळे असतील, महेशदादा लांडगे असतील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील असतील, देवेंद्र शेठ शहा असतील, सर्वांचं आम्हाला खूप सुंदर असं मार्गदर्शन मिळालेलं आहे. रोज आमच्या मीटिंग होत असतात, बैठका होत असतात. त्यांनी खूप म्हणजे आम्हाला अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. तसेच उद्या होणारी सभेला सुद्धा आम्ही नागरिकांना आमंत्रित करत आहोत की उद्या अजित पवार साहेबांची सभा आहे, तर सर्वांनी या. नागरिक पण अतिशय उत्साहाने सांगता, आम्हाला ताई टाइम सांगा, आम्ही येतो 10 वाजताच. तर उद्या भरपूर आपले उमेदवारांबरोबर सर्वच मतदार पण येणार आहेत सभेला.